जगात एका आईच्या प्रेमाची जागा कोणीच घेऊ शकत नाही असं म्हटलं जातं. पण तेव्हा याच आईच्या डोक्यावर ऐंदिक प्रेमाचं भूत सवार होतं, तेव्हा ती स्वतःच्या 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलेल्या पोटच्या गोळ्यांनाही विसरू शकते. बीडमधून समोर आलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणलं आहे आणि माणुसकीवरचा तर विश्वासच उडाला आहे. एका धावत्या एसटी बसमध्ये 2 निष्पाप चिमुरडे रडत बसलेले होते. त्यांच्या हातात एक चिठ्ठी चुरगळलेली होती आणि त्या चिठ्ठीत त्यांच्या सख्या आईनं काय लिहिलं होतं माहिती आहे का? या मुलांना यवतमाळला पोहोचवा, मला माझ्या प्रियकरासोबत जायचं आहे. पुढच्या लेकरांना वाऱ्यावर सोडून पळून जाणाऱ्या या नराधम आईची धक्कादायक कहाणी नेमकी आहे तरी काय, तेच आपल्याला याच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. 17 मे रोजीची तारीख होती. तुळजापूर छत्रपती संभाजीनगर एसटी बस ही बीड बसस्थानकावर आलेली होती. काही वेळ बस त्या स्थानकावर थांबली आणि संभाजीनगरच्या दिशेने निघणार तेवढ्यात 2 चिमुरड्यांनी रडायला सुरुवात केली. त्यावेळी वाहकाला वाटले की त्यांची आई खाली उतरली असेल, ती आई आली नाही म्हणून ते 2 चिमुरडे रडत बसले असतील. थोडा वेळ वाहकाने वाट पाहिली, पण त्यांची आई काही आली नाही. त्यावेळी वाहकाने इतर प्रवासी देखील हैराण झाले. नेमकं प्रकरण काय आहे हे कोणालाच कळेनासं झालं. त्यावेळी त्या 2 मुलांच्या खिशामध्ये एक चुरगळलेली चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी वाहकाने पाहिली आणि या चिठ्ठीवरील मजकूर वाचून तो वाहक देखील हैराण झाला. त्या दोन्ही मुलांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की आईने आम्हाला बसमध्ये बसवलं आणि माझ्या खिशात चिठ्ठी लिहून ठेवली. ते दोन्ही चिमुरडे लहान असल्यामुळं त्यांना वाचता येत नव्हतं, त्यामुळे त्यांनी रडायला सुरुवात केलेली होती. तेव्हा वाहकाने हे प्रकरण वेगळ्याच प्रकारचं असल्यामुळं बस थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना या प्रकाराविषयी माहिती सांगितली. त्यावेळी त्या मुलांच्या खिशात निघालेल्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की या दोन्ही मुलांना आईवडील नाहीत, त्यांचे आजोबा हे यवतमाळ येथे राहतात, त्यांना यवतमाळ या ठिकाणी पोहोचवा. आणि त्या चिठ्ठीच्या शेवटी त्या मुलांच्या आजोबाचा नंबर दिलेला होता. पोलिसांनी त्या नंबरवर फोन केला. फोन केल्यानंतर आजोबांनी थेट बीड गाठलं आणि बीड गाठल्यानंतर पोलीस ठाण्यात जेव्हा आजोबा आले तेव्हा मुलांनी त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण आजोबाच्या डोक्यात वेगळाच राग होता, त्यामुळे त्यांनी त्या मुलाकडे पाहिलंसुद्धा नाही. तेव्हा पोलीस देखील हैराण झाले. त्या आजोबाला मुलीविषयी विचारलं तेव्हा आजोबांनी काहीतरी भलतंच सांगितलं. माझ्या मुलीनं घरातून 20,000 रुपये आणि एक स्कूटी रोख रक्कम अशी घेऊन ती फरार झाली आहे. त्या चौकशीचं काय झालं याचीच ते पोलिसाकडे विचारणा करत होते, कारण मुलीच्या वडिलांनी 30 एप्रिल रोजीच यवतमाळ पोलीस ठाण्यात आपली मुलगी स्कूटी आणि रोख रक्कम घेऊन पळाल्याची तक्रार दिलेली होती. कोणतीही आजी आजोबा असले तरी नातवाला आपल्या मिठीत घेतील, पण या नराधम आजोबांनी त्या दोन्ही मुलांना स्वतःजवळ घेणं तर दूरच, पण त्यांच्या डोक्यावरून मायेचा हात देखील फिरवला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर नवीनच पेच निर्माण झाला. त्या 2 चिमुरड्यांचा यामध्ये काय दोष आहे? आईला वाटलं असेल की तिने खूप मोठं चांगलं काम केलंय, आईवडिलांचं नाव उज्ज्वल केलंय, त्यामुळे तिच्या मुलांचा आजोबा सांभाळ करतील. मात्र त्या 2 चिमुरड्याच्या आयुष्यात आनंद नाही तर दुःखाचा क्षण वाट्याला आला होता. ती स्वतःच्या प्रियकरासोबत जाऊन रिकामी झाली, मोकळी झाली. मात्र त्या 2 चिमुरड्याचा काय दोष त्याच्यामध्ये? पोलिसांनी तपास सुरू केल्यावर समोर आलं की महिला एका विवाहित असून तिला हे 2 गोंडस मुलं आहेत. तिचा संसार अतिशय उत्तम पद्धतीने सुरू होता, परंतु काही महिन्यापूर्वी तिची ओळख एका दुसऱ्या व्यक्तीसोबत झाली आणि ते प्रेम संबंध इतके टोकाला पोहोचले की तिने पती आणि मुलांना कायम सोडण्याचा निर्णय घेतला. कदाचित प्रियकराने मुलांना सोबत ठेवण्यास नकारही दिला असावा, म्हणून त्या निर्दयी आईने मुलांना त्या बसमध्ये सोडून पळून जाण्याचा हा अघोरी प्लॅन आखला होता. आता पोलीस प्रशासनाने त्या दोन्ही चिमुरड्यांना आपल्या ताब्यात घेतलं आणि बाल कल्याण समितीसमोर हजर केलं. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची रवानगी तातडीने आर्वी येथील शिशुगृहात केली आहे. दोन्ही चिमुरड्यांचा सांभाळ पूर्णपणे प्रशासनाकडूनच केला जात असल्याचं सांगण्यात आलंय. मुलांच्या हातात मिळालेल्या चिठ्ठीच्या आणि स्थानिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि या निर्दयी आईचा आणि तिच्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके देखील रवाना केली आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांनी सांगितलं की कुठल्याही पालकांनी आपल्या मुलांना असं रस्त्यावर टाकू नये. शासनाची प्रशासनाची यंत्रणा, बाल कल्याण समिती, बाल संरक्षण अधिकारी किंवा 1098वर फोन करून बालकांना शासनाच्या सक्षम यंत्रणेच्या स्वाधीन करावं, जेणेकरून बालके सुरक्षित राहतील, असं आवाहन देखील बाल कल्याण समितीचे बीडचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी केलंय. मित्रांनो, अशा घटना ऐकल्यावर प्रश्न पडतो की एखादी आई आपल्या स्वतःच्या सुखासाठी इतकी स्वार्थी कशी काय होऊ शकते? ज्या मुलांनी अजून जगही पाहिलं नाही त्यांना अशा प्रकारे वाऱ्यावर सोडणाऱ्या या आईला कायद्याने काय शिक्षा दिली पाहिजे
प्रियकराच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या या महिलेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अशाच चालू घडामोडी आणि क्राईम रिपोर्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.